आणि दर्शन आपण यायचं आपलं जे पारितोषिक आहे 200 रुपयाचं ते आपण सन्माननीय परेशजी लाटे यांच्याकडनं स्वीकारायचं आहे. समोर जे प्रेक्षक आहेत लाईव्ह स्क्रीनच्या ते कृपा करून आपण बाजूला व्हा आणि लगेचच या मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी सामना 3 षटकांचा आहे याची नोंद घ्या. दोन्ही संघ चेंडू व्यवस्थापक चेंडूंची मागणी पूर्तता करा मैदानाच्या आत. तर ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल 3 षटकांकरिता आपण जाऊयात. तर सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट दिनेशजी ठाकरे साहेब रिपब्लिकन पक्ष राज्य जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या सोबत आदरणीय सन्माननीय जाधव साहेब बदलापूर शहर प्रमुख त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय गणेशजी ठाकरे साहेब बदलापूर शहर इतक्या लांबून वरून दूरवरून मान्यवर पाहुणे इथपर्यंत पोहोचतायत तर त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्माननीय श्री भालचंद्र सदानंद जाधव यांच्याकडून आर्यन्स क्रिकेट क्लब करता एक मोलाचं सहकार्य खऱ्या अर्थानं त्यांचे देखील आभार. आदरणीय झिडकेगावचे रोहिदासजी पाटील चेंडूंची व्यवस्था त्यांच्या मार्फत झाली आहे तर त्यांचं देखील मंडळातर्फे खऱ्या अर्थानं त्यांचे आभार. सन्माननीय आदरणीय संतोषजी मोहिते यांनी देखील बॉलची व्यवस्था केली आहे त्यांचं देखील पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आभार. तर तेजस स्ट्रायकर एंडवर अनगावला प्रमोट करेल. जेबी स्पोर्ट्स पहारे संघ नाणेफेक जिंकली. तर सन्माननीय भालचंद्र जाधव सर आपणास विनंती आहे की आपण या मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. मॅचला सुरुवात होते. पहिली गोलंदाजी सुरुवात अतिश आलेत. बॅटची कडा अँड टेकन. पहिल्याच विकेटचं पतन. विकेट नंबर 1. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो टीम अनगाव संघ. मिस्टर तेजस गोज टू दी डग आउट. कम ऑन डीजे. तर 3 षटकांचं हे सत्र असणार आहे. 3 षटकांमध्ये आपण पाहतो या स्पर्धेकरता मोलाचा सहभाग आणि मोलाचा हातभार ज्यांच्या माध्यमातून लाभला. मॅन ऑफ द मॅच साठी पेस्ट्री केक हाऊसच्या प्रोप्रायटर सौभाग्यवती सोनम केदार पाटील यांच्याकडनं. तदनंतर मॅन ऑफ द मॅच कैलासवासी भगवान कृष्णा शेलार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्माननीय भानुदास भगवान शेलार साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची जी कूलर आहे बिरारी सर. त्यानंतर ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल कैलासवासी गजानन हरी जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोहित गजानन जाधव यांच्याकडून. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी कृष्णा. जाऊयात मॅचकडे. सुपर बॉलिंग दर्जेदार अतिश सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तोच शेवटचा क्षण सध्या मैदानाच्या आतून आपण पाहतोय. यानंतर विजयी संघ आणि त्याच्या विपक्षात आर्यन्स क्रिकेट क्लब झिडके अशी लढत होईल. उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी कृष्णा झिप्रू ठाकरे यांच्या स्मरणार्थ कुमार रोहित कृष्णा ठाकरे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज जफरभाई पटेल यांच्याकडून डबल बॅट. सुपर बॉलिंग ऑफस्टिकच्या बाहेर प्रॉपर यॉर्कर आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. एका पाठोपाठ एक डॉट बॉल उद्घोषित केले जातात. आपण पाहू शकाल आर्यन्स क्रिकेट क्लब आयोजित आदरणीय कल्पेशजी जाधव साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं ही क्रिकेटची स्पर्धा. चांगला स्ट्रोक उडवलाय. ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत 4 धावांसाठी येतोय दर्जेदार षटकार. तर उत्कृष्ट फलंदाज जफरभाई पटेल कुडूस यांच्याकडून. नंतर विविध जी गिफ्ट्स आहेत. पुढचा बॉल लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा स्वीप केलाय बॉलला मिड विकेट मध्ये. 0562 एर्टिगा गेटच्या समोर आहे तर त्याच्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झालाय. जर ती गाडी कोणाची असेल ते कृपा करून आपण योग्य ठिकाणी पार्क करा.
धावा मिळतात. याच एका आकड्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या अंकावर. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 यस, षटकार आलाय. 7 धावा. 6 यस, माफ करा. टेक्निकली आपण पाहिलं की अगदी लगत सीमारेषेच्या तो बॉल पडला, त्यामुळे कुठेतरी संभ्रम निर्माण झाला. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 7 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्याला आपण पाहू शकतो जगदीश, स्ट्रायकर एंडवर. गोलंदाज तयार अतिश. या षटकातनं आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन. हा बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, पिचच्या बाहेर डिलिव्हर्जन केलंय. फ्री हिट असणार आहे. नो बॉलची संधी देखील आली आहे आणि याच नो बॉलच्या फेगीनंतर आपण पाहू शकाल एक एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 ऑन बोर्ड. फ्री हिट साठी एक नामांकित संधी असणार आहे. फलंदाज जगदीश पुन्हा एकदा सज्ज होतोय एका मोठ्या फटक्या करता. एका पाठोपाठ एक. हा बॉल पुन्हा एक्स्ट्रा हाताळला गेलाय. पंच इशारा करतात एक्स्ट्रा बॉल आहे, त्यामुळे वाईटची उद्घोषणा होती. धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं. धावांची गती जर पाहाल तर 9 या आकड्यावर. यस, भगवद्गीतेचा पहिला श्लोक. काल आपण पाहिलं गीता जयंती होती. अर्थातच धर्मशास्त्रातला एक पवित्र ग्रंथ म्हणून ज्याची ओळख आहे. जाऊयात मॅचकडे. हा स्ट्रोक मिड विकेट मध्ये पुन्हा ऑन साइडला वेगानं आणि तदनंतर एकच धाव. यस, कर्मण्यवाधिकार असते माफलेशु कदाचन. अर्थातच आपण कर्म निरंतर अगदी कुठल्याही प्रकारची शंका न बाळगता केली गेली पाहिजेत असं भगवान श्रीकृष्ण सांगतात आणि तदनंतर तुम्हाला फळ देण्याचं काम ईश्वर जरूर करेल. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. आदरणीय राहुल सुदाम जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. यस, मोलाचं सहकार्य त्यांच्या मार्फत आदरणीय राहुलजी सुदाम जाधव, तुमचं सहर्ष, तुमचे आभार. 10 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अजूनही 2 षटकं जी बाकी आहेत, 2 षटकांचा खेळ शिल्लक राहतोय. अफाट जनसमुदाय या क्रिकेट विश्वाकडे वळलाय. खरं तर आपण पाहतो की सगळ्यात सक्सेसफुल टुर्नामेंट आर्यन स्पोर्ट्स झिडके च्या वतीनं मोठा महासंग्राम सध्या तुम्ही मैदानात पाहतायत. यस, जिद्दीनं आणि संघर्षानं सध्या प्रत्येक खेळाडू आपल्या गावाच्या प्रतिष्ठेकरता. अल्पेश गोलंदाजी माकवर. अल्पेश भोईर गोलंदाजी माकवर. टीम जेबी स्पोर्ट्स पहारे अर्थातच जय बजरंग पहारे संघाला प्रमोट करत असताना डावखुऱ्या हाताचा फलंदाज देखील तुम्ही पाहू शकाल जो टीम अनगाव बी संघाला प्रमोट करतोय. जगदीशला आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरून. खूप जास्त वेळ घेतला जातोय पहारे संघ, कारण हा शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. त्यामध्ये आपलं जे क्षेत्ररक्षण आहे त्याचं प्लॅनिंग प्रीसेट असलं पाहिजे आणि तेच सध्या खूप जास्त वेळ पहारे संघ घेताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. पहिलं वैयक्तिक षटक आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक उडवलाय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षणात थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. बॅकअप खूप स्ट्रॉंग आणि तदनंतर फेक जोपर्यंत होईल तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत त्या 2. याच 2 धावांच्या मदतीने धावांची गती जर आपण पाहाल तर 12. 3 षटकांचा खेळ आहे. आपण पाहतो की सूर्यदेवता देखील हळूहळू का होईना आपली रजा घेताना. अगदी नामांकित स्पर्धा मागचे 3 दिवस सुरू असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेमार्फत अनेक नामांकित संघ या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. फुलटॉस होता, उडवलाय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा चुकी केली त्याच क्षेत्ररक्षकानं आणि चेंडू धरणीला दान केलाय. अक्षरशः 2 धावा पुन्हा एकदा कन्वर्ट होत आहेत. याच 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचत आहेत 14 धावा. अर्थातच एक ऐतिहासिक आठवण, ज्यावेळी अफगाणिस्तानचा शहेनशाह आपल्याबरोबर वाटचाल करून आला. असं म्हणतात की 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवरायांनंतर अनेक परकीय आक्रमण ज्यांनी थोपवली तर श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे कोण विसरेल पानिपत. 14 जानेवारी 1761 त्याचाच इतिहास सांगतोय. 14 तर 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 14 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या गोलंदाजी माकवर्ण राईट मोद विकेट. चांगला स्ट्रोक स्वतःच्या शरीरयष्टीवर्ण खेचून अजून एक 14 आकड्याची रणनीती आहे. 14 एप्रिल अर्थातच कोण विसरेल. 2 खेळाडूंमधला ताळमेळ चुकला, कोऑर्डिनेशन चुकलं आणि तदनंतर फलंदाज बाद. धावचीतच्या स्वरूपात
आम्ही म्हणत असतो की 14 एप्रिल कोण तर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अर्थातच 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालखंड ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या भारताचा पाया रचण्याकरता अर्थातच भारताचं संविधान ज्यावेळी लिहिलं गेलं आणि ते ज्यावेळी आपण मी तर म्हणेन की सिस्टममध्ये लागू केलं 26 नोव्हेंबर, कोण विसरेल तो दिवस 1949ला. विश्वरत्नानं जी काही तत्परता दाखवली, जी कामगिरी केली आहे, त्याला एक मानाचा सलाम देऊन पुन्हा एकदा या स्पर्धेकडे वळूयात. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. हा स्ट्रोक पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय, एकच धाव आणि याच एका धावसंख्येनं 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जर पाहाल तर 16 धावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला खरं तर क्रिकेट शौकीनांना नाराज करणारा किंवा क्रिकेट शौकीनांना मी तर म्हणेन की आनंद देणारा, नाराज करणारा म्हणता येणार नाही, कारण 16 नोव्हेंबर 1989 वयाच्या 16व्या वर्षी लेदर क्रिकेट विश्वात ज्या व्यक्तिमत्वानं पाऊल ठेवलं, 16 वर्षाचा म्हणजे अर्थातच इयत्ता 10वीला म्हणजे सक्सेस काय असू शकते अमोल पाटील, इयत्ता 10वीला जो खेळाडू फेल झाला सचिन रमेश तेंडुलकर, त्याचा धडा पहिल्या पानावर 10वीचा पहिला धडा इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकात. बॉल झालेत शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय, धावसंख्या 16 या आकड्यावर. सन्माननीय मुकेश दादा भोये या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती आहे की मुख्य मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. बॉलर तयार, चांगला स्ट्रोक, उडवलाय बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देणारा हा चेंडू षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22. दुसरं षटक. तर सन्माननीय मुकेश दादा भोये या ठिकाणी उपस्थित होतात. हार्दिक हार्दिक सुस्वागतम. याच दरम्यान मान्य श्री दिनेशजी जाधव, त्याचबरोबर संतोषजी लाटे, त्याचबरोबर अदेशजी पाटील, विकास जाधव, स्वराजजी पाटील, कैलासजी देवा साहेब, त्याचबरोबर परेशजी जाधव, त्याचबरोबर बाळूदादा, त्याचबरोबर पुंडलिकजी गवाळे, त्याचबरोबर रोहिदासजी पाटील, संतोषजी मोहिते, संतोषजी पवार, सचिनजी शेलार, राहुलजी जाधव, भालचंद्रजी जाधव यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही या इथपर्यंत पोहोचलात आणि त्याचबरोबर या मंडळाला मोलाचे सहकार्य केलं त्याबद्दल. हा षटकार बाहेर झेल जर टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक अमोलजी पाटील यांच्याकडनं देण्यात येईल, याची नोंद घ्या. प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27. हा तेच 27 धावा. गोलंदाज तयार. हा बॉल फुलटॉस होता, कन्वर्ट केलाय मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नरच्या मधोमध. दुसरी धाव देखील पहा शिताफीनं कंप्लीट केली आहे आणि याच 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 29 धावा या पटलावर जोडल्या गेल्या. 4 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 29 हा आकडा धाव फलकावर जोडला गेलाय. पहिल्या षटकाचा जर आपण विचार कराल तर 10 धावा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या गेल्यात, ज्यामध्ये आपण पाहू शकाल 2 डबल रोटेट झाल्या, एक सिंगल रोटेशन आणि त्यानंतर एक षटकार. अरे तेच अनालिसिस सांगतोय. 29 धावा झाल्यात. कशा 30 झाल्या? पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात, दुसऱ्या षटकात 11 धावा आल्यात, 21 2 षटकांमध्ये टेक्निकली 21 धावा आणि शेवटच्या आता 2 बॉल मध्ये 8 आल्यात. तर 21 अधिक 8 29 रन्स धाव फलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. हा बॉल उडवलाय मिड विकेट मध्ये, समोर क्षेत्ररक्षक तैनात असताना फलंदाज बाद. विकेटचं पतन मिड विकेट मध्ये. बॅट्समन गोज टू दी डग आउट.
चेंडूमध्ये एका धावसंख्येची गरज असताना झेल देऊन मात्र फलंदाज बाद झाला आणि पुन्हा एकदा एक ऐतिहासिक विक्रम या क्रिकेट विश्वामध्ये प्रस्थापित केला अमोल पाटीलनं त्याच्या नावावर. तर अर्थातच आमचे सगळे मान्यवर पाहुणे या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय या पूर्ण क्रीडा मंचावरनं. त्यांना देखील एक मानाचा सलाम करणं. बदलापूर त्यानंतर अंबरनाथ कल्याण इकडनं हे प्रेक्षक किंवा हे आमचे मान्यवर अर्थातच प्रमुख पाहुणे इथपर्यंत पोहोचले. जाधव साहेब त्यांचा देखील पुन्हा एकदा त्यांना मानाचा सलाम. गोलंदाज तयार. डीप यॉर्कर, प्रॉपर यॉर्कर हाताळलाय. एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा आलेख मात्र स्थिर अवस्थेत तुम्ही पाहू शकाल 29 या आकड्यावर. शेवटचं षटक आणि त्यामध्ये शेवटच्या 2 बॉलची जी पूर्तता बाकी राहते. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म मध्ये विकेट पॅव्हलियन सिटी एंड कडून फुल टॉस होता, कन्वर्ट केलाय स्क्वेअर लेग मध्ये. डीप झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना फेकी जोपर्यंत येईल तत्पूर्वी 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावांची गती 30 रन्स. 30 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. हे पहिलं सत्र, हा उत्तरार्ध आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक बॉल चाललाय मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधोमध. फेकी पुन्हा एकदा जोपर्यंत होईल तत्पूर्वी अक्षरशः मी तर म्हणेन कलेक्शन अतिशय खराब. 2 धावा कंप्लीट होत आहेत. याच 2 धावांनी धावफलक दोन्ही संघ जरा नोंद घ्या. 32 धावा विजया करतात 33 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम पहारे. पहारे संघाला हा सामना जर जिंकायचा आहे तर विजया करता 33 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 33 धावा या कशा केल्या जातील हे मायक्रोफोनवर ऐकवण्याकरता पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूयात मोनिश जे जाधव. धन्यवाद. वळतोय शाही सन्मान स्वागत सत्कारकडे. ॲडव्होकेट माननीय श्रीयुत दिनेशजी ठाकरे साहेब, रिपब्लिकन पक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करण्यासाठी यस बदे बॉय बाळू जाधव यांना विनंती करतोय. नक्कीच सर्व मान्यवरांचं मात्र शाही सन्मानात स्वागत सत्कार करणं हे आमचं काम, कारण की मान्यवर इथे मात्र वेळातला वेळ काढून इथपर्यंत पोहोचतात आणि नक्की शाही सन्मान माननीय श्रीयुत गणेशजी ठाकरे साहेब बदलापूर शहर यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल.
जेबी स्पोर्ट्स पहारे, टीम पहारे. ज्यावेळी 33 धावांचा पाठलाग सुरू होईल त्यावेळी मोनिश पाटील तुमच्या साथीने जोडला जाईल. धन्यवाद. ही 33 धावांची गरज असताना 2 सलामीचे फलंदाज पहारे संघाकडनं सज्ज होत आहेत. यास एका बाजूला जेबी स्पोर्ट्स पहारे, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी अनगाव बी अशी टीम पाहायला मिळते. तर 2 सलामीचे फलंदाज स्ट्रायकर एंडला जगदीश आणि नॉन स्ट्रायकर एंडला अल्पेश. गोलंदाज राजेश मात्र सज्ज होईल षटक क्रमांक पहिलं आणि पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी. यस 33 धावांचा जर विचार केला तर पॉवर प्लेचा षटक हा खूप जास्त इम्पॉर्टंट असेल आणि हा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रमुख राजेश हा मात्र सज्ज झालाय. चला स्टार्ट दी मॅच चालू करायची आहे. यस नक्कीच लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर या मॅच मध्ये कोणता संघ कोशिश करेल, कोणता संघ मात्र इथे मात्र मुसीबतांना मात्र कठीण परिस्थितींना सांगेल की आम्ही लढू आणि नक्कीच मेगा फायनल मध्ये जाऊ. संघ दोन्ही तयार झालेत. पहिला चेंडू यावेळेस प्रहार केलाय, गॅप मध्ये आहे चेंडू, 1 बाउन्स निघून जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. कमॉन डीजे. होतं गोलंदाजाने आणि त्या आमंत्रणावरती पलटवार 33 धावांचा हा पाठलाग करताना पहिला चौकार निघून गेला सीमारेषे बाहेर आणि 4 धावांच्या जोरावरती आपलं खातं उघडलं जातं. पुढचा चेंडू यावेळेस ऑफसाईडच्या रिजन मध्ये एक चांगला फटका गॅप मध्ये देखील आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अंकित केल्यात आणि या 2 धावेच्या जोरावरती जर विचार केला तर जगदीश याची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. वैयक्तिक आणि सांघिक देखील ती 6 या आकड्यावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. यास मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं अगदी कठीण मॅच जाऊन पोहोचली आणि तिथे मात्र झिडके संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश केला आणि आता मात्र त्यांच्या सोबत 2 हात करण्यासाठी कोणता संघ जाऊन पोहोचतोय वाट तेही देखील पाहतात की कोण येणार आपल्या भेटीसाठी फायनल्स मध्ये. पुढचा चेंडू यावेळेस सॉफ्ट हँडने दिशा दिली. नावाची संधी इथे पंचांचा इशारा काय येतोय. सुखरूपरित्या पोहोचलाय फलंदाज. 1 धावी अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती जाऊन पोहोचते धावसंख्या ती तब्बल 7 या आकड्यावरती. तेहतीस धावांचा पाठलाग करताना पहिल्या 3 चेंडूवरती जर विचार केला 7 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली. पहिल्या चेंडूवरती एक चौकार, त्यानंतर दुहेरी धाव आणि त्यानंतर सिंगल. यस या 33 धावा जर कठीण करायच्या असतील 18 चेंडू मध्ये तर त्या प्रकारचे चेंडू हाताळायला पाहिजेत आणि त्या प्रकारचे प्रत्येक चेंडूवरती एक प्रश्न विचारला पाहिजे तो म्हणजे फलंदाजाला. गोलंदाज राजेश पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. हा चेंडू यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 1 धावी नक्कीच अंकित केली आहे. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या अगदी जर विचार केला तर 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यस पहिली सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि यातून मात्र जो संघ विजेता होतो तो मात्र नक्कीच मेगा फायनलची मॅच आर्यन्स चषक 2021 ची मेगा फायनलची मॅच खेळण्यासाठी सरळ प्रवेश करेल आर्यन्सच्या विरोधात. पुढचा चेंडू यावेळेस उडवलाय, फटक्यात ताकद तेवढी नव्हती. अगदी सेफ शॉट नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. तू मे खतरे की घंटी बज रही है.
आणि इथे या 2 धावा पूर्ण केल्या सुखरूपरित्या. या चित्याची चपलाई दिली आणि जेव्हा जेव्हा तुम्ही रनिंग बिटवीन मध्ये जर यशस्वी ठरायचे असेल तर 3 गोष्टी मात्र तुम्हाला लक्षात द्यावे लागतील. त्या म्हणजे यस, नो आणि वेट. या कॉलिंग ज्या आहेत ना 3 या खूप जास्त क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असते आणि इथे मात्र त्याचाच फायदा उचलला जातोय. त्याच्या जोरावरती मात्र या 2 धावा आखो ही आखो में इशारा करके निकल चुके ते दोनों भी बल्लेबाज. धावसंख्या 2च्या आकड्यावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 10 या आकड्यावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉस चेंडू और ये गेंद निकल गई है सीधी बाउंड्री लाइन के बाहर. सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे आर्यन स्पोर्ट्स आयोजित आर्यन चषक 2021 मध्ये. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 16. 16 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स आणि पाठलाग करत आहात 33 धावांचं पाठलाग करताना पहिल्या 6 चेंडूवरती 16 धावा म्हणजे पहिला वार हा लाख मोलाचा असतो आणि हा वार मात्र पाहायला मिळाला टीम आयगाव देवी अनगाव बीच्या विरोधामध्ये पहारे संघाचा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना असा गोलंदाज मात्र सज्ज झालाय ज्याने मात्र पहिल्या दिवसामध्ये एक वेगळाच बोलबाला क्रिएट केला होता. पण आता करेल का गोलंदाज? संदेश पहिला चेंडू अपटून टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप माफ करा मिड विकेटच्या रिजन मध्ये आणि त्याच्या जोरावरती मात्र ही 1 धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या जाऊन पोहोचते क्रिकेट विश्वातील एका अशुभ आकड्यावरती, तो म्हणजे 17. बिनबाद 17 ही धावसंख्या फलकावरती पोहोचते एका चेंडूच्या समाप्तीनंतर. या 6 षटक खूप जास्त इम्पॉर्टंट असेल टीम अनगाव बीच संघासाठी, कारण की या षटकामध्ये जर कमीत कमी धावा घेतल्या आणि विकेट दिला तर पहारे संघ प्रेशर मध्ये येऊ शकतो. पुढचा चेंडू निकल गई गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर. यस मैक्सिमम, कम ऑन डीजे. यस बघा, चेंडू प्रेडिक्शन केलं, कॅल्क्युलेशन केलं, सरळ बॅटच्या रेडिएशन मध्ये होता आणि जेव्हा जेव्हा चुकीचा चेंडू येतो ना, जेव्हा जेव्हा चुकी गोलंदाजाकडनं होते ना, तेव्हा तेव्हा पहारे संघाकडनं हा हल्ला पाहायला मिळतोय. अनगावच्या विरोधामध्ये सरळ चेंडूला फेकून दिला होता, तो म्हणजे अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सलामी देणारा प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. पुढचा चेंडू गॅप मध्ये आहे, नक्कीच डिक्लरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल आणि इथे मात्र एक चाणाक्षी वृत्ती पाहायला मिळाली. एक मोठा फटका खाल्ल्यानंतर जेव्हा डबल सिंगल वरती जातो ना, तो फलंदाज नेहमी अगदी एक मोठा महान खेळाडूचं आपल्या लक्षणं पाहायला मिळतात आणि तेच दाखवलं दिलं ते म्हणजे फलंदाज जगदीशाच्या माध्यमातून. यस, वैयक्तिकचा जर विचार केला तर जवळजवळ 14 धाव्यांवरती खेळतो वैयक्तिक जगदीश आणि अल्पेशचा जर विचार केला तो देखील 14 धाव्यांवर खेळतोय. पुढचा चेंडू फिर से एक बार ये है रिप्ले, निकल गई गेंद डीजे. मला देखील बोलावं लागेल, आम्ही पहारेकर आम्ही हाय सगळ्यांचे वर. यस, इथे दाखवून दिलंय धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. 30 विजयासाठी 3 धावांची गरज आणि या 3 धावा झाल्यावरती सरळ पहारेची मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. बघावं लागेल. रणजित पाटील यांच्याकडून जगदीशाला 300 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. यस बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही चांगला खेळ कराल ना, तेव्हा तेव्हा गावचे प्रेक्षक तुमच्यासाठी. यस बघा, रुपेश भुईर यांच्याकडून
SID यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बघा याला म्हणतात मनोबल वाढवणे. पुढचा चेंडू, हा चेंडू यावेळेस अपील केली आहे, दाद मागितली जाते, पण नक्की चेंडू सुरेख होता, निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जातो तो मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चेंडूचा जर विचार केला 5 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. विजयासाठी अजून देखील 3 धाव्यांची गरज बाकी आहे. पाच, एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. 30 विजयासाठी 3 धावेची गरज आणि मेगा फायनल मध्ये कोण जाणार? हा चेंडू पुन्हा एकदा पलटवार कमबॅक. 6 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि विजयासाठी 3 धावेची गरज. ही मॅच पुन्हा एकदा कठीण होईल का हे बघावं लागेल, कारण की अनेकदा बघितलं आपल्याला 6 चेंडू ज्यामध्ये 3 धावा 4 धावा या रोखताना. यस, यावेळेस देखील तेच होतं का बघावं लागेल. टीम आईगाव दी अनगाव बी शेवटचा एक अंतिम लढा पुन्हा एकदा मैदानामध्ये देईल का? येणाऱ्या वेळामध्ये काची उत्तर द्यायची जर असतील तर या 6 चेंडूमध्ये 3 धावा रोखाव्या लागेल जर आर्यन स्पोर्ट झिडके आयोजित आर्यन चषक मेगा फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर. दरम्यान माननीय JB स्पोर्ट्स पहारे यांच्याकडून AB स्पोर्ट्स पहारे यांच्याकडून मागच्या ज्या 2 षटकार आले त्या 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 6 चेंडू विजयासाठी 3 धाव्यांची गरज. गोलंदाज तेजस सज्ज होतोय आपल्या संघाची आशा अपेक्षा सर्व मनावरती घेऊन आणि संघासाठी संकटमोचक होऊन. यस, एक छोटीशी टीम मीटिंग झाली आणि तिथे मात्र जर विचार केला तेजस याने सांगितलं यस मी इथून धुरा सांभाळू शकतो, मी इथून माझी जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन संकटमोचक बनवू शकतो. बघावं लागेल बनेल का. पहिला चेंडू यावेळेस सॉफ्ट हँडलने दिशा देण्याचा प्रयत्न, डिक्लरच्या स्वरूपामध्ये चेंडू धाव निघून जाते. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. अजून देखील 5 चेंडू विजयासाठी धावांची गरज बाकी राहिली ती 2. यस, इथून एका दुसरा जर विकेट घेतला तर मॅच मध्ये रंगत पुन्हा एकदा येऊ शकते. दरम्यान एक दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्रीयुत प्रमोदजी पवार साहेब यांचं इथे आगमन झालंय आणि त्याचबरोबर माननीय श्रीयुत रुपेशजी जाधव यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम, हार्दिक स्वागत आहे आर्यन स्पोर्ट्स आयोजित आर्यन चषक 2021 मध्ये. तुमचं पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत. वळतोय मॅच मध्ये एका धावेची आता गरज आणि आता जवळ जवळ टीम JB स्पोर्ट्स पहारेकर जाऊन पोहोचेल ती मेगा फायनल मध्ये टीम आर्यन झिडकेच्या विरोधामध्ये. यस, आता मात्र एका धावेची औपचारिकता बाकी राहिली आहे आणि आता मात्र तो गाणं नक्कीच लागेल. आम्ही पहारेकर आम्ही पहारेकर आम्ही हाय सगळ्यांच्या वर. पुढचा चेंडू थांबावं लागेल आणि काय होतं या मॅच मध्ये. 4 चेंडू विजयासाठी एका धावेची अजून देखील गरज आहे. 4 चेंडू एका धावेची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, पलटवार देईल का हे बघावं लागेल, कारण की इथून जर विकेट मिळाला ना तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. एक धाव देखील ही मात्र कठीण वाटेल. यावेळेस बघा युक्तीचा हा वापर केलाय आणि विजयाचा शंख फुकून टीम JB पहारे मेगा फायनल मध्ये